मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सी-ई-टी सेलने 2026-27 साठी आपलं पोर्टल सुरू केलेलं आहे आणि आता सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहेत. तर काही सी-ई-टीचे ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा आलेले आहेत. तर हे सगळे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना, सी-ई-टीला रजिस्टर करत असताना आपल्याला सी-ई-टी सेलच्या एका मागच्या नोटिफिकेशननुसार अपार आयडी कंपल्सरी केलेला आहे. आता या सर्व प्रोसेसमध्ये मित्रांनो, जे विद्यार्थी अपार आयडी काढण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने फक्त अपार आयडी काढायचं सांगितलेलं आहे, पण अपार आयडीवरती असणारं क्लॅरिफिकेशन सी-ई-टी सेलने दिलेलं नाहीये. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती आपण जर पाहिलं तर अपार आयडी कसा बनवायचा याच्या स्टेप्स सुद्धा इथे दिलेल्या आहेत. पण सी-ई-टी सेलने हा अपार आयडी काढत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्यावरती सोल्युशन दिलेलं नाहीये. जसं की काही विद्यार्थी हे मॅरिड आहेत आणि त्यांचं आता नाव चेंज झालेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डिजिलॉकरवरती अकाउंट नाहीयेत आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत, की ज्यांचा एज्युकेशन गॅप आहे. तसेच काही विद्यार्थ्यांकडे ए-बी-सी आयडी आहे. मग त्यांचा असा प्रश्न आहे, की हा ए-बी-सी आयडी आम्ही अपार आयडी म्हणून ट्रीट करू शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांना ॲड्रेस करणार आहोत आणि आणि प्रत्येक इश्यूचं काय सोल्युशन असू शकतं, या सर्व गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, बी-एड सी-ई-टीच्या आणि 3 इयर एल-एल-बीच्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये 12 जानेवारीपासून सुरू होत आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि या बॅचेसला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की अपार आयडीमध्ये काय इश्यू येत आहेत आणि त्याचं सोल्युशन काय असू शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने इथे अपार आयडी काढण्याचे फायदे दिलेले आहेत. तसेच सी-ई-टी सेलने इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आणि इथे ऑर दिला आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच ए-बी-सी आयडी. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो अपार आयडी आहे तोच ए-बी-सी आयडी म्हणून ट्रीट केलेला आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ए-बी-सी आयडी आहे, पण असे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ए-बी-सी आयडी सुद्धा नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, याच डॉक्युमेंटमध्ये सी-ई-टी सेलने हा अपार आयडी कसा जनरेट करायचा हे सांगितलं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिले डिजिलॉकरवरती तुमचं अकाउंट ओपन करायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या फेजमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अपार आयडी काढायचा असेल, त्यावेळेस तुम्ही डिजिलॉकरमध्ये जाऊन अपार आयडी सर्च करा. अपार आयडी सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा ऑप्शन दिसेल. तिथे मग तुम्हाला अपार आयडी वरती क्लिक करायचंय. आता या स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आधारवरचं जे नाव आहे ते ॲज इट इज ऑटो फेच होईल. तुमचं नाव हे ॲज पर आधार फेच झालेलं आहे. तुमचे डॉक्युमेंट्स मे बी दुसऱ्या नावाने असतील आणि आधार आता वेगळ्या नावाने असेल. ही गोष्ट मॅरिड लोकांच्या बाबतीत आहे किंवा ज्यांनी आपलं नाव चेंज केलं आहे, अशा लोकांच्या बाबतीत असू शकते. तर इथे तुम्ही कुठल्याही पद्धतीचे चेंजेस करू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, अपार आयडी किंवा ए-बी-सी आयडी हा तुमचा ॲज पर आधार असणार आहे. तुमचं करंट आधार जे आहे त्याचप्रमाणे, त्याच नावाप्रमाणे तुमचा अपार आयडी असायला हवा. आता विद्यार्थी मित्रांनो, या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन इथे टाकायची आहे. तर ही एज्युकेशनल इन्फॉर्मेशन टाकताना तुम्हाला तुमचा आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर किंवा न्यू ॲडमिशन सिलेक्ट करायचं आहे. आता इथे बऱ्याचशा केसेसमध्ये असं असू शकतं की तुम्ही ऑलरेडी कॉलेजमध्ये आहात, तुमच्याकडे ए-बी-सी आयडी आहे आणि आता तुम्हाला अपार आयडी जनरेट करायचं आहे. बेसिकली हे दोन्हीही सेम आहेत, फक्त यांची नावं वेगवेगळे आहेत. आता जे विद्यार्थी ऑलरेडी कॉलेजमध्ये आहेत त्यांनी आपला रोल नंबर टाकला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं असेल आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक्सटर्नल करत असाल, उदाहरणार्थ तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरून तुमची एक्झाम देत असाल, तर अशा केसमध्ये तुम्हाला इथे न्यू ॲडमिशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांच्या एज्युकेशनमध्ये खूप मोठा गॅप असणार आहे. 10-20 वर्षापूर्वी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल. आता त्यांनी अपार आयडी कसा काढायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असेल. कारण कारण त्यांनी एज्युकेशन संपवून
कारण त्यांच्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे. त्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते युनिव्हर्सिटीने ऑनलाईन केलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या डॉक्युमेंटचा कुठलाही ऑनलाईन रेकॉर्ड डिजिलॉकरला किंवा अपार आय डीला रिफ्लेक्ट होत नाही. तर या केसमध्ये तुमचं जे फायनल इयरचं सर्टिफिकेट असेल, ज्याच्यावरती PRN नंबर असेल किंवा सीट नंबर असेल, ते डॉक्युमेंट तुम्ही घ्यायचंय आणि त्याच्यावरचा एकतर PRN टाका किंवा मग सीट नंबर येथे एंटर करा. म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी आत्ता कॉलेजमध्ये आहेत त्यांनी रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा किंवा एनरोलमेंट नंबर एंटर करा. जे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी न्यू ॲडमिशन सिलेक्ट करा. ज्यांच्याकडे रोल नंबर नाहीये, रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, एनरोलमेंट नंबर नाहीये, न्यू ॲडमिशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांकडे PRN नंबर आहे त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी कुठलंही नाहीये त्यांनी नन सिलेक्ट केलं तरीही ते चालणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲडमिशन इयर सिलेक्ट करायचंय. तर हे ॲडमिशन इयर सिलेक्ट करत असताना एकतर तुम्ही तुमचं फायनल इयर टाकू शकता आणि पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव इथे सिलेक्ट करायचंय. तर इथे तुम्हाला ड्रॉप डाऊनमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव मिळू शकतं. जर तुमचं इथे कॉलेजचं नाव नसेल तर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करू शकता. आणि एकदा की हे सर्व डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये टाकले तर गेट डॉक्युमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्याच्या अगोदर आय प्रोव्हाइड माय कन्सेंट टू डिजिलॉकर टू शेअर माय डिटेल विथ द इश्युअर फॉर द पर्पज ऑफ फेचिंग माय डॉक्युमेंट याच्यावरती तुम्हाला चेक करायचंय आणि गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुमचा अपार आय डी पुढच्या स्टेपमध्ये जनरेट होणार आहे. तर या शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या समोर तुमचा अपार आय डी दिसेल. त्यावरती तुमचं नाव असेल, एक 12 अंकी नंबर असेल आणि मग हा जो 12 अंकी नंबर आहे हाच तुमचा अपार आय डी म्हणून यापुढे कन्सिडर केला जाणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे ABC आय डी आहे त्यांनी अपार आय डीला अप्लाय केल्यानंतर त्यांचा जो नंबर आहे तो सेमच राहतो. फक्त ABC आय डी ॲज अ अपार आय डी तुम्हाला इथे दिसतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या सर्व स्टेप फॉलो करून आपण अपार आय डी काढू शकतो. डिजिलॉकरला आपण लॉग इन करू शकतो. आपल्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर त्या पद्धतीने आपण यामध्ये डिटेल भरू शकतो. आपला जर 17 नंबरचा फॉर्म असेल तर त्यासाठी सुद्धा आपण एक स्पेसिफिक डिटेल इथे भरू शकतो आणि आपला अपार आय डी जनरेट करू शकतो. आता मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंटमध्ये मला कळवा. मी त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आता आपण अपार आय डी काढलाय, तुमचं आधार कार्ड अपडेटेड आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही CET सेलला रजिस्टर करायचंय आणि तुमच्या CETचा जो फॉर्म आहे तो आता फिलअप करायचा आहे. तर CET सेलला रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यानंतर तुमचं CETचं ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ जर तुमचे CETचे फॉर्म रिलीज झाले असतील तर चॅनलवरती अवेलेबल असेल. जर तुमचे CETचे फॉर्म अजून रिलीज झाले नसतील तर ज्या वेळेस ते फॉर्म रिलीज होतील त्यावेळेस तुम्हाला या चॅनलवरती ते व्हिडिओ सुद्धा अवेलेबल होतील. तर विद्यार्थी मित्रांनो या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र लॉ CETचं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाइज एक्सप्लेनेशन इथे आहे. टॉपिक वाइज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रीवियस इयरचे ॲक्च्युअल PYQs सोबत मॉडेल टेस्ट, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Amazonच्या लिंक दिलेल्या आहेत. आजच त्या लिंकवरनं तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला व्हिजिट करून तिथेही हे बुक तुम्हाला भेटू शकतं. तर आजच बुक ऑर्डर करा आणि CETच्या प्रिपरेशनला अगदी आत्तापासूनच सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.